आजकालची मुलं एक वेगळी वागतात. जन्माला आलेलं प्रत्येक मूल जे आहे ते युनिक आहे, जगावेगळं आहे. ते यश त्याला मिळवायचंय, त्यानं स्वकर्तृत्वावर मिळवायला हवं. हे काम आज पालक आणि शिक्षक म्हणून आपल्याला करायचं आहे. मी सर्वप्रथम या संस्थेचे अध्यक्ष माननीय सुधाकरराव जाधवर सर आणि माननीय शार्दूलराव जाधवर या दोघांचा आभारी आहे की ज्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली. खरं तर आजकालच्या जीवनामध्ये आपल्या एक लक्षात येतं की मुलांच्या बाबत आपण प्रत्येकजण जागरूक आहे. पालक म्हणून म्हणा किंवा शिक्षक म्हणून आम्ही मुलांकडे बघताना असं लक्षात येतं की आजकालची मुलं एक वेगळी वागतायत, एक वेगळ्या पद्धतीच्या वाटेवर चाललेत. पण खरं तर आपण असा विचार करा की जन्माला आलेलं प्रत्येक मूल जे आहे ते युनिक आहे, जगावेगळं आहे. मग हे जगावेगळं असणारं मूल जर आपण एका साच्यात बसवण्याचा प्रयत्न केला तर ते बसेल का? नाही. त्याच्यामुळेच आपल्याला विचार केला पाहिजे. प्रत्येक मुलाला त्याच्या त्याच्या पद्धतीनं आपल्याला थोडंसं बघितलं पाहिजे. थोडासा विचार करताना एक लक्षात आलं की खूप वर्षापूर्वी अब्राहम लिंकन एक पत्र लिहिलं होतं त्यांच्या हेडमास्टरना, त्याच्या मुलाच्या हेडमास्टरला. अब्राहम लिंकन एका बलाढ्य देशाचा राष्ट्राध्यक्ष जेव्हा शिक्षकांना पत्र लिहितो आणि आपल्या मुलाविषयी जेव्हा जागृत असतो, तेव्हा आपण सामान्य पातळीवर येऊन त्याचा कधी विचार करणार आहे का? आपण तो विचार करायला हवा. मी आता काय करतो, प्रथम ते पत्र वाचून दाखवतो आणि मग आपण पुढे थोडंसं त्याच्याविषयी विश्लेषण करूया. अब्राहम लिंकनचं हेडमास्टरचं पत्र. प्रिय गुरुजी, प्रिय गुरुजी, सगळीच माणसं न्यायप्रिय नसतात आणि नसतात सगळी सत्यनिष्ठ. हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी. मात्र त्याला हे देखील शिकवा की जगात प्रत्येक बदमाशा गणित असतो एक साधुचरित पुरुषोत्तम. स्वार्थी राजकारणी असतात जगात तसे असतात अवघं आयुष्य समर्पित करणारे नेतेही. असतात टपलेले वैरी तसे जपणारे मित्रही. मला हे माहीत आहे की सगळ्या गोष्टी एकसाथ नाही शिकवता येत. तरीही जमलं तर त्याच्या मनावर ठसवा की घाम गाळून कमावलेला एकच छदाम आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान आहे. हार कशी स्वीकारावी ते त्याला शिकवा आणि शिकवा विजयाचा आनंद संयमानं घ्यायला. तुमच्यात शक्ती असली तर त्याला द्वेष मत्सरापासून दूर राहायला शिकवा आणि शिकवा त्याला आपला हर्ष संयमानं घ्यायला. गुंडांना भीत जाऊ नको म्हणावं, त्यांना नमवणं सर्वात सोपं असतं. जमेल तेवढं दाखवीत चला त्याला ग्रंथ भांडाराचं अद्भुत वैभव. मात्र त्याचबरोबर मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा सृष्टीचं शाश्वत सौंदर्य अनुभवायला. पाहू दे त्याला पक्ष्यांची आसमान भरारी आणि सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रिमर आणि हिरव्यागार डोंगर उतारावर डुलणारी चिमुकली फुलं. शाळेत त्याला हा धडा मिळू दे. फसवून मिळालेल्या यशापेक्षा सरळ आलेलं अपयश श्रेयस्कर आहे. आपल्या कल्पना, आपले विचार याच्यावर दृढ विश्वास ठेवायला हवा. त्यानं बेहतर आहे सर्वांनी त्याला चूक ठरवलं तरी. त्यानं भल्याशी भलाईनं वागावं, मात्र टग्याला अद्दल घडवावी. माझ्या मुलाला हे पटवता आलं तर पहा की जिकडे सरशी तिकडे धावत सुटणाऱ्या भाऊ गर्दीत सामील न होण्याची ताकद त्यानं कमवायला हवी. पुढे हेही सांगा त्याला की ऐकावं जनाचं अगदी सर्वांचं, पण गाळून घ्यावं ते सत्याच्या चाळणीतून आणि फोलपट टाकून नितळ सत्व तेवढं स्वीकारावं. त्याला हे पुरेपूर समजवा की करावी कमाई त्यानं ताकद आणि अक्कल विकून, पण कधीही विक्रय करू नये हृदयाचा आणि आत्म्याचा. धिक्कार करणाऱ्यांच्या झुंडी आल्या तर कानाडोळा करायला शिकवा त्याला आणि ठसवा त्याच्या मनावर जे सत्य आणि न्याय वाटतं त्यासाठी पाय रोवून लढायला. त्याला ममतेनं वाढवा पण लाडावून ठेवू नका, कारण आगीत तालून सुलाकून निघाल्याशिवाय लोखंडाचं कणखर पोलाद होत नाही. त्याच्या अंगी बांधवा अधीर व्हायचं धैर्य आणि धरला पाहिजे धीर, त्यानं जर गाजवायचं असेल शौर्य. आणखी सांगत राहा त्याला आपला दृढ विषय पाहिजे आपल्यावर, तर जडेल उदात्त श्रद्धा मानव जातीवर. माफ करा गुरुजी, मी फार बोलतो आहे, खूप काही मागतो आहे, पण जमेल तेवढं कराच. माझा मुलगा भलताच गुड छोकरा आहे. धन्यवाद. या अब्राहम लिंकनच्या पत्रामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की हा राष्ट्राध्यक्ष मुलानं कशा पद्धतीनं वागायला हवं, कसे संस्कार असायला हवं आणि जे यश त्याला मिळवायचंय त्यानं स्वकर्तृत्वावर मिळवायला हवं.
कुठल्याही भुलांना, कुठल्याही थापांना बळी न पडता एक माणूस म्हणून, एक मानवतेचा संदेश म्हणून त्याने जगापुढे जायला हवं आणि हेच काम आज पालक आणि शिक्षक म्हणून आपल्याला करायचं आहे. आणि मला नक्की खात्री आहे, या पत्रानंतर आपल्या सर्वांना असं वाटेल, की माझ्या मुलावर आपण प्रत्येकानं संस्कार त्यांना एक आपण ज्याला म्हणतो, की एक मायेचा हात दिला पाहिजे. कारण जेव्हा असं म्हणतात, की हा जो जगाला प्रकाश देणारा अल्बर्ट आइन्स्टाईन जेव्हा असं म्हणतो, की त्याला त्याच्या शाळेतून जेव्हा घरी पाठवतात आणि असं सांगतात, की तुमच्या मुलाला शिकवण्यासारखे आमच्याकडे तेवढी तयारी नाही. तुमचा मुलगा गेल्या 3 वर्ष झालं सतत नापास होतोय आणि याही वर्षी पास होण्याची त्याची शक्यता कमी असल्यामुळं तुम्ही तुमच्या मुलाला घरी घेऊन जा. आणि ती त्याची आजी त्या मुलावर संस्कार करते, त्याला मायेनं जपते, त्याच्यावर प्रेम करते आणि मग आपल्या जगाला पहिला बल्ब देणारा एक शास्त्रज्ञ मिळतो. त्यामुळे आपलं प्रत्येक मूल हे वेगळं आहे, त्याच्यावर प्रेम करा.